गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आहे शुक्रवार. पंढरपुरीला आहे आम्ही. हे बघा चाय झालेला आहे रेडी. वहिनीने नाश्ता केलेला, उपमा तयार. सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. इकडे दादा रेडी झालेले आहेत. रामकृष्ण हरी दादा. आज काय दिनचर्या काय आहे? आज आपल्याला इस्कॉन टेम्पलला जायचं आहे. आता इथून इस्कॉन टेम्पल बघायचा, त्याच्यानंतर थोडा मंदिराजवळ फिरून वापस आपल्याला इथे यायचं आहे. दुपारी आपल्या गावातल्या कमिटीसोबत जेवायला जायचं आहे. बघूया आता कसं काय अरेंजमेंट होते. मस्त चाय, आता आम्ही चाय पिणार आहे आणि आमची वेदू रेडी होत आहे. नमस्कार सर्वांना. आता आम्ही बघा चाललेलो आहे पंढरी फिरायला. आता आम्ही चाललेलो आहे फिरायला. आता कुठे जायचं आहे आपल्याला? हां चला, आता रुक्मिणी मंदिराची तर बांगड्या भरायला जाणार आहे. त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पलला जायचं आहे. भरपूर फिरायचं आपल्याला, फुल एन्जॉय करायचं. ते पाहू शकता भरपूर क्राऊड आहे आज. भरपूर वारकरी आलेले आहेत. आणि एवढी म्हणजे 5-5 मिनिटांना, आता मी 3 दिवस इथं आहे, 5-5 मिनिटांना हे सगळी अशी माणसं येतात. कुठून येतात, काय येतात, काही माहीत नाही, पण भरपूर गर्दी आहे. भरपूर आहे यारी, भरपूर गर्दी. म्हणजे वारकऱ्यांची वारी, पंढरीच्याच वारी, फुल एन्जॉय आहे. इथं थांबलेले अलकाबाई अजून आले नाही, वापस रिटर्न गेलेले आहे. असं एन्जॉय करतात बघा. लहान वारकरी पण आहे त्याच्यामध्ये. कंटिन्यू पालख्या चालत, कंटिन्यू. बघा आता आपण नदीच्या, चंद्रभागा नदीच्या किनारी चाललेलो आहे. हे बघा तुम्हाला दिसेल इकडे सर्व आपली मंडळी आहे. इथं बिट्टू आहे आपला बघा. हाय कर, हाय. वेदा वारीला आलेली आहे आमची. लाकडाचा रथ बनवलेला आहे बघा, मस्त. अशी सर्व हे चावीचं लोकर आहे. जय मल्हार. बघा चंद्रभागा नदी. रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहे. आमचे जावई इथे सोडायला आहेत पब्लिकला.
खरंच पंढरीची वारी जगात भारी. अंगठी काढा बघ ते काढायचं. इथं बांगड्या भरत आहे वहिनी. बघा वहिनी बांगड्या भरत आहे. इकडे दादा आहे पाठीमागे पैसे द्यायसाठी आलेले आहेत. एक कॅमेरा आणायचा सांगा मला. याच्यावर फिट आज जरा आज जरा या पहिलवान हे बघा दुर्वा बांगड्या भरत आहे. पंढरपूरला रुक्मिणी मंदिराच्या समोर दुर्वा बांगड्या भरत आहे. हात जरा हात जास्त बांगड्याने बसतो.
बरोबर 60 होते नाही हे 3 बरं 4 भरू द्या. अलकाबाई बांगड्या भरत आहे पंढरपूरला दिंडीर वनामध्ये. हे दिंडीर आहे बघा, हे दिंडीर आहे. आणि हे बघ वेदा पण आहे आमची, वेदा पण आलेली आहे इथं बांगड्या भरण्यासाठी. हा तिने पण बांगड्या भरल्यात बघा, कशा बांगड्या आहेत मस्त मस्त. हे बांगड्या दाखवा नीलम. हा कशा कशा भरल्या दाखव. दुर्वा तुझ्या कशा दाखव. इकडे कॅमेऱ्यात. पैसे वहिनीने दिलेले आहेत. वहिनी बोलते नागपंचमीचा भावच करून ज्या बांगड्या मिळणार आहेत त्या आता दिलेल्या आहेत ना. भाऊस पण इथं उभा आहे. नागपंचमीच्या दिल्या का रे. हा मध्ये मजा करत आहे दुर्वा वेदा. दुर्वा खडे टिपत आहे. दगड वेगवेगळ्या प्रकार. बाबा समोर बघ दगड आहे बघ मस्त. समोर बघ समोर. हा असं आहे बघ. आहे ना भारी. हा मस्त मस्त. त्यामध्ये ही मुलगी बघा रस्सीवर डोंबारी खेळ खेळत आहे बघा. कशी ती लहान चिमुकली डोक्यावर तिच्या कसं बघा तांबे आहे वरती कलश आहे आणि त्याच्यावरती रस्सीवर चालते. तिचे स्टँड लाटणे. ही रवी आहे. ही पळी आहे बघ पळी. समजलं. हे पावभाजीचा मॅश करायचा पण आहे बघ दुर्वा. पावभाजी मॅश करायचा लाकडाचा आहे. हे काय माहिती माप आहे. माप जुन्या जमान्यात याच्याने मोपायचे सगळं मोजायचे. आम्ही भोंगा घेत आहे. दुर्वाला भोंगा पाहिजे. पप्पा पप्पा वाजो. असे चिमुकले एकदम. बघा नदीला पाणी बघा कसं आहे मस्त. वाळवंट. याला वाळवंट बोलतात. इकडे पुंडलिक मंदिर आहे तो दिसतो समोर इस्कॉन टेम्पल. आणि इकडे भोंगा वाजवत आहे भोंगा. तो मी झूम करून किती पब्लिक आहे. बघा गांधीजी इथं गांधीजी आहेत. आम्हाला गांधीजी भेटलेले आहेत. बघा कसे गांधी भोंगा वाजवायला घेतलेला आहे.
वाजव वाजव. हा 65 एकर मध्ये भक्ती सागर बनवलेला आहे बघा. हवा सुटलेली एकदम थंडगार अनुभव मिळत आहे एकदम. असं वाटतं इथंच झोपावा एवढं हवा थंडगार सुटली. हे बघा पंढरीचं भक्तिमय वातावरण. ही चंद्रभागा आहे, ही चंद्रभागा नदी आहे. त्या मावशीची गोण घेतलेली आहे डोक्यावर. गोण संदेश जिजूने डोक्यावर घेतलेली आहे आणि त्याला मदत करत आहेत त्या. दुर्वाला खायला दिलंय मावशीने. मावशी इकडे बघा. कुठून आले तुम्ही? इगतपुरीवरून. दुर्वाने तुळस डोक्यावर घेतले. मावशीने इगतपुरीवरून तुळस आणलेल्या डोक्यावर. आणि आता ये थोडे पुढे. त्र्यंबकेश्वरून आलेले आहेत मावशी. किती किती जण आहे तुम्ही? तुम्ही किती जण आहे? एकटीच आले. ठीक आहे हा का? हो हो. तुम्हाला भेटून आनंद झाला आम्हाला. मी बसत होते दादा तुमच्यासारख्याने मला 100 रुपये दिले. दिलं या रस्त्यापर्यंत आणलं. ते वाकरीला गेले, मला इकडे लावलं. मी बसत होते आले. 50 रुपयाचे पावडे घेतले. मावशी हे बघा आमच्याकडून छोटीशी भेट तुम्हाला. नाही नाही नाही, राहू दे घ्या घ्या घ्या. तुम्हाला भेटून बरं वाटलं जरा आम्हाला. ठीक आहे. ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. संत धनाबाई माझी ज्ञानोबा माऊली. संत मुक्ताबाई माझी ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. काय दुर्वा? ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. किती दिवस झाले तुम्हाला? 1 महिना झाला. 31 तारखेला निघाले. 1 महिना झाला. हा का? त्र्यंबकेश्वर वरून पाय तुळस घेऊन दादाच्या माग निवृत्ती दादा संग. हा का? त्र्यंबकेश्वर वरून आलात तुम्ही? हा निवृत्ती दादा माहितीये का? त्र्यंबकेश्वर हो. गाणी बोला जरा, नाचा. संत धनाबाई माझी ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. संत मुक्ताबाई माझी ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊली माझी तुकोबा माऊली. आता दुसरं म्हणते. हा बोला बोला. विठ्ठला तुळशीहार घालते. विठ्ठला आठवण येते मला. तुळशीहार घालते तुला. विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला. विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला. बस 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 बस. बाप माझा दिसतो कसा इटेवरी उभा पांडुरंग जसा. आई माझी दिसती कशी विठुबा शेजारी रुक्मिणी जशी. विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला. मुक्ता गेली तुझाला. एकादश माझ्या निवृत्ती दादाला. दुर्वा इकडे बघ ना. चला आता मावशीला आम्ही त्यांचं सामान दिलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आता इथून. श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की. श्री प्रभुपाद की. इकडे बघ इकडे बघ. हरी हरी बोल म्हणा. आकारवादी आहे का? द्वैतवादी आहे का? अद्वैतवादी आहे का? कोणते? तुम्ही कसे आलात? कोण कोण आले तुम्ही? एकटंच आलात का? नाही मालक आहेत ना. मालक आहेत ना? इथं तत्वाचे कुठून आले तुम्ही? नाही इथं फक्त एकच हा? करायचं. बीड जिल्ह्यात ना. बीड जिल्ह्यात का? पुण्याची गणना देवाच्या. आता आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो आहे. आमची ज्यूस पीत आहे. उसाचा रस पियाला घेतलेला आम्ही. चल हे बघ आता आपण इस्कॉन टेम्पलला आलेलो आहे. इस्कॉन टेम्पल मध्ये प्रोग्राम आहे इथं आतमध्ये. आणि इथे सगळे बुक स्टॉल आहेत. स्टॉल लागलेले आहेत इथं.
हे बघा इस्कॉन टेम्पल आहे हा. आणि इस्कॉन टेम्पल मध्ये आपण आलेलो आहे. त्या आजूबाजूचा परिसर आहे. टेम्पल मध्ये आपण एंट्री केलेली आहे. गुप्तदान आपल्याला 500 इस्कॉन टेम्पल मध्ये आपण राधा कृष्ण यशोदा त्याची मूर्ती बघा कशी आहे. पांडुरंग आम्ही बसलेलो होडीमध्ये. इकडे नीलम आहे, ती पण आलेली आहे. आणि आम्ही होडीमध्ये आहे. थंड थंड गारगार रेनफॉल्स. ठेवायचे तुम्ही ते पायरीवर इस्कॉन टेम्पलचे. मजा आ गया बस. वेदाने कशा टिकल्या लावल्यात बघा. मस्त. घ्या सगळं एक 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 जण. पार आम्ही फळं घेतलेली आहेत. हे सगळे उभी फळं आहेत सर्व. हे आपण खरेदी केलेली आहेत. दुर्वासाठी घेतलेली आहेत. दुर्वा आवडली ना? ती पाहिजे ती बारकी
ती झोपली ठपली आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो बघा भांडी फला भाज्या मायेची असं हो दुर्वाला प्रत्येक जण माल घालायला सांग बाय माल घाला तू बोलते तुलची इथे वेदासाठी आम्ही ड्रेस घेतलेला आहे. इथे दुर्वा बसलेली आहे. वेदाला ड्रेस घेतलेला आहे मस्त आम्ही मस्त मस्त ग्रीन कलर शॉपिंग चालू आहे आता आमची. दुपारचे वाजलेले आहेत 2:30 आणि आम्ही मोनिकाच्या मम्मीला भेटायला गेलेलो आणि थोडीशी शॉपिंग पण केली आम्ही. हे बघा दुर्वा पण आहे. आता दुपारचे 2:30 वाजलेले आणि आम्ही फिरत आहे इथं. आता आम्ही मुक्ताबाई मठच्या इथं आहे हनुमान मंदिराजवळ. हे बघा तुम्हाला दाखवतो हनुमान मंदिर आहे आणि आता इथं आम्ही आहे. त्याच्यानंतर आम्ही आता आराम करायला रूमवर जाणार आहे. रेस्ट होऊन संध्याकाळी वापस येणार आहे आम्ही फिरायला. अजून खरेदी चालू आहे. काही खरेदी आमची संपत नाही. खरेदी काही संपत नाही. दुर्वाने आता चेस घेतलेला. काय घेतलं दुर्वा? मग काय खेळणार ना तू? हा खेळणार ना? ठीक आहे. आता वाऱ्या संपायचं नाव घेत नाही. कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू. ते तू मॅगी का ते तुला कशी मॅगी पाहिजे? बडी बडी हा मॅगी पाहिजे. शेअर करशील ना तिच्या बरोबर आता हा तिने केली ना तर तुझ्या बरोबर शेअरिंग तू करशील ना? हा बोललीस तर मारेल ना तिला शेअरिंग. अजून देऊ का मॅगी? देऊ अजून. हे दे रे तिला दे 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 जाऊ दे. काय कधी मॅगी रे सगळा कपडा. आता आमचा चाय टाइम झालेला आहे आणि आम्ही चाय पित आहे. एन्जॉय करत आहे सगळे चाय पिऊन. दादा पण चाय पित आहे. बिना साखरेचा चाय त्यांच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे. बिना साखरेचा त्याचे पीत आहेत. हां आहे. आणि वेदाने बावली बघा पोस्टमॉर्टम केलेला आहे तिचा. तिला बावली आणलेली होती. पावडर लावले आता तिला. हां आणि इकडे दुर्वा मोबाईलमध्ये काहीतरी करत आहे. हां जगन्नाथ देवाची ड्रॉइंग करत आहे. आणि वेदाने खूप मजा. वेदा काना बनशील ना तू? कानाची मग काय खाशील? माकन खाशील? हां ठीक आहे ठीक आहे चालेल. काय हा उद्या कानाची बनवता आपण माकन खा. बाय बोल. लाईक करो शेअर करो. बघा आता पालखी आलेली आहे. ही कुठली पालखी आहे अलकाबाई? तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपुरात दाखल झालेली आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि तुकाराम महाराजांची ही पालखी आहे. ही देहूवरून आलेली आहे. आणि आम्ही इथं वेटिंगला थांबलेलो आहे. अलकाबाई दर्शनासाठी आम्ही थांबलेलो आहे. बघा पालखी किती मोठी आहे. किती मोठी पालखी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. बघा ही सर्व एकच पालखीची माणसं आहेत का.
हा पालखी आहे पालखी. माऊलींची पालखी आलेली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आता इथं विराजमान झालेली आहे. बघा तुकाराम महाराजांची पालखी आमचं दर्शन झालेलं आहे. बघा किती विनेकरी आहेत बघा. कमसे कम 200-300 विनेकरीच आहेत. अंग अक्षरशः भरून आला अंग दर्शन घेतल्या घेतल्या. बघा विनेवाले किती आहेत अजून संपत नाही. आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:15 आणि तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे. पंढरपुरात दाखल झालेली आहे. थोड्याच वेळात 10-15 मिनिटात मंदिराजवळ ती पोहोचणार आहे. तुकाराम महाराजांची गेली आता. माऊलींची नाही माहीत नाही मी आता जस्ट आलो मला समजलं. हा ती गेली वाटतं पुढे. ज्ञानेश्वर महाराजांची पुढे गेली. माऊलींची पालखी आली. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता आलेली आहे इथं.
आता माऊलींची पालखी येणार आहे इथून. बघा माऊलींची पालखी आलेली आहे आता. माऊलींच्या पालखीजवळ आहे मी. चरणांना माऊलीच्या हात लावला. भाग्य समजायला लागले. आमचा माऊलीच्या पालखीचा पण दर्शन झाला आणि रथाचं पण दर्शन झालं आणि पालखीच्या यातून आम्हाला बघा त्यांनी आम्हाला फुल दिले तिथून माऊलीच्या पालखीला. आमचे भाग्य झाले. हे बघा यांना पण मिळालेलं आहे. आम्ही पुलाव भात बनवलेला आहे. आता रात्रीचं जेवण आहे. इथं वेदा जेवायला बसलेली आमची. भजी पण बनवली आम्ही. त्याच्यानंतर इथं मिरची बनवलेली आहे, छोले मसाला, चटणी आहे, भाकरी आहेत, आगासनवाल्या भाकरी. त्याच्यानंतर इथे जावई बसलेले आहेत. इथे अजून एक भाजी आमची होत आहे कुकरला. हे बघ वेदू पाणी पित आहे आमची. हां पाणी पी. आता भात खाईल ती. हां इकडे दादाचं जेवण झालेलं आहे आणि आमचं जेवण भरपूर आहे. बघू दाखव. हा हे बघ हे राईस आहे अजून भरपूर. आता आम्ही बाहेर तिथं वाटणार आहे. 11 वाजलेले आहे. हे बघ इथं आपण आता जेवण ठेवलेलं आहे. बघा जेवण आपला इथं आपण जेवण वाटत आहे. जेवण आपण एक्स्ट्रा बनवलेला होता मग त्यामुळे आपण जेवण वाटत आहे.
घेऊन येता पत्र पापडी